नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर आज तुम्हाला एका मी 12 वर्षाच्या मुलाची स्टोरी म्हणजे गोष्ट सांगणार आहे आणि त्या मुलाने सकारात्मकता म्हणजे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग करून आयुष्यामध्ये त्याचे स्वप्न कसे पूर्ण केले याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. तर एक मुलगा असतो मित्रांनो, म्हणजे अ, खूप साधा-भोळा मुलगा असतो आणि जिद्दी असतो. म्हणजे अ, त्याला म्हणजे परिस्थितीची खूप जाणीव असते म्हणजे अ, आणि असंच काळाच्या प्रभावामध्ये तो वेळेनुसार चालत असतो आणि त्याची फॅमिली पण खूप चांगली असते, म्हणजे सगळं व्यवस्थित चालू असतं. आणि अचानक काय होतं, की त्या मुलाचे वडील वयाच्या 12व्या वर्षी एक्सपायर होतात. है ना? म्हणजे देवघरी निघून जातात. तर मग त्यानंतर त्या मुलाच्या आयुष्यामध्ये खूप अडथळे येतात. कारण की वडिलांचा एक ए एकूण एक जॉब असतो फक्त. त्या जॉबवर सगळ्यांचं निर्भर घर निर्भर असतं, म्हणजे त्याचा भाव, त्याची आई आणि तो मुलगा स्वतः. पण मग वडील गेल्यानंतर मग ते आयुष्य पुढे कसं जगायचं किंवा आईला जॉब भेटेल की नाही? पुढे आपल्या खाण्यापिण्याचे कसे सोय होईल किंवा आपलं शिक्षण कसं पूर्ण होईल? त्या गोष्टींचे खूप सारे चॅलेंजेस त्या मुलाला येतात. म्हणजे त्या काळामध्ये तो काळ असा असतो की म्हणजे 2 वर्ष तर असे जातात की म्हणजे मुलाच्या वडील नसल्यामुळे तो जॉब आईला भेटेल की नाही किंवा मग जॉब भेटणारच नाही किंवा काय करायचं? मग जेवायचं कसं? खायचं कसं? नातेवाईक मदत करतील की नाही? थोडीफार मदत नातेवाईक पण करतात, शेजार-पाजार पण करतात. पण हे किती दिवस चालणार ना मित्रांनो? मग अशा वेळी त्या मुलाला आई पण बोलते की अ, की शिक्षण 1 वर्ष राहून दे. तेव्हा मुलगा तो 8वी असतो आणि तो मुलगा अ, पण त्या मुलाला कशाची भीतीच नसते, की तो असा विचारच करत नाही कधी, की माझं आयुष्य वाईट होणार का चांगलं होणार? मग तो फक्त एक प्रेझेंटमध्ये तो जगत असतो आणि प्रत्येक सिच्युएशनचा तो सामना करत असतो. म्हणजे किती सिच्युएशन तो कशी घालवेल. मग फक्त काय सकारात्मकता विचार करून, की आता जे आपलं आयुष्य आहे पुढचं माझं एक एक पुढचा दिवस किंवा अजून पुढचे 2 दिवस किंवा पुढच्या 1 महिना, 2 महिना आपण कसं जगायचं त्यावर त्या मुलाचा फोकस असतो. मग अशा वेळी तो निर्णय घेतो, की आई बोलते, की "आता शिकू नको, 1 वर्ष राहून दे, आपण पुढच्या वर्षी बघूया." पण आणि मेन म्हणजे तो मुलगा अभ्यासामध्ये तेव्हा एवढा काही खास करत नसतो. म्हणजे काठावर पास होणं 35% 40% विषयात केटी लागणं आणि मग पुढे ढकला-ढकल असं करत-करत तो 8वी पोहोचतो. पण नंतर जेव्हा त्याचे वडील वारतात, त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात असा बदल घडतो, असं परिवर्तन घडतं, की तो पूर्ण घराची जबाबदारी घेतो आणि पुढे तो आपल्या भावासोबत, आपल्या आईसोबत राहता-राहता छोटी-मोठी कामं करायला लागतो. वेटरची कामं, कलर पेंटिंगची कामं आणि तो त्याचं आयुष्य कॉलेज पूर्ण करतो, शिक्षण पूर्ण करतो. है ना? सांगायचं तात्पर्य हेच आहे मित्रांनो, फक्त एक सकारात्मकता विचार करून तो मुलगा ह्या गोष्टी करत असतो आणि चांगलं आयुष्य तो जगतो. खूप चॅलेंजेस येतात, खूप स्ट्रगल असतो लाईफमध्ये. सोसायटीमध्ये जगणं म्हणजे अ, आजूबाजूच्यांचा प्रेशर किंवा नातेवाईकांकडून प्रेशर, की कसं होणार, काय होणार, है ना, या गोष्टी. पण त्याचा त्याला काहीच फरक पडत नाही. फक्त त्याचा एक ध्यास असतो, की मला काहीतरी आयुष्यात चांगलं करायचंय, मला खूप मोठं बनायचंय आणि वडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि मग ते करता-करता तो मुलगा जसं 8वी सोडल्यानंतर जसं 9वी पासून तो चालू करतो, तो मुलगा अचानक चांगला अभ्यास करत-करत परीक्षेमध्ये उत्तम मार्क पण मिळवतो. 70% 80%. 10वी पण चांगले मार्क मिळवतो. ग्रॅज्युएशन करतो. त्याची इंजिनिअरिंग करतो प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधून आणि अ, हे सगळं मित्रांनो तो फक्त एका पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे, सकारात्मक विचारामुळे हे करत असतो. चॅलेंजेस येत असतात, पण त्याला या गोष्टींचा फरकच नाही पडत. का? त्याला फक्त त्याचे गोल्स, त्याची ध्येय, त्याचे स्वप्न पूर्ण करायचे असतात. म्हणून मधल्या गोष्टी त्याला कळतच नसतात, की काय त्याला त्रास होतोय का काय होतंय? काय नाही. ते सगळं हसत-हसत तो आयुष्य जगत असतो. त्याच्या मित्रांसोबत, त्याच्या फॅमिलीसोबत आणि लाईफ एन्जॉय करत असतो. तर आणि नंतर मग जेव्हा तो मागे वळून पाहतो, मागचे एक 12 म्हणजे वय वर्ष 12 ते वय वर्ष 12 ते नंतर वय वर्ष 21
ह्या काळामध्ये तो जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा त्याने खूप प्रगती केलेली असते. म्हणजे अ, अ, त्याचा प्रायव्हेट बिझनेस म्हणजे जो असा त्यांनी टाईमपासमध्ये चालू केलेला असतो. कारण की परिस्थितीनुसार त्याचं शिक्षण पूर्ण करायचं असं, थोडेफार खर्च भागवायचे असं आणि त्यामुळे ते करता-करता तो नवीन आय-टीमध्ये पदार्पण करतो. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर इंजिनिअर ह्या प्रोफाईलमध्ये तो जॉब करायला चालू करतो आणि अवघ्या म्हणजे 1-2 वर्षातच तो त्याचं घर पण घेतो मित्रांनो. म्हणजे फक्त काय सकारात्मक विचार. मला काहीतरी आयुष्यामध्ये करायचं आणि हे मी करणारच. अ, मला किती पण अडतोय म्हणजे त्याला एवढे निगेटिव्ह लोकं भेटतात, नकारात्मक लोकं भेटतात, "हे तुला नाही जमणार, हे कसं करणार? आमचे आयुष्य गेलं हे करायमध्ये आणि तू एवढे डिसिजन घेतोय, हे घेतोय." ह्या सगळ्या गोष्टींचा तो फक्त एका कानाने ऐकतो, एका कानाने सोडून देतो. आणि मित्रांनो जस्ट म्हणजे 5 ते 6 वर्षातून मुलगा 2 घर घेतो, अ, 2 बाईक घेतो, एक चांगली फोर व्हीलर घेतो. हे मित्रांनो सगळं कसं काय घडतं मित्रांनो? हे अवघ्या 7-8 वर्षात कसं काय घडू शकतं? तर फक्त मित्रांनो सकारात्मक विचार. मग ते भले त्यांनी कसं पण घेऊन दे मित्रांनो. लोन काढून दे किंवा कॅश घेऊन दे किंवा कोणाकडून उधार घेऊन दे. पण हे मित्रांनो तो मुलगा करतो. तर फक्त अवघ्या 7 ते 8 वर्षामध्ये ह्या गोष्टी तो अ, म्हणजे त्याने जे ठरवलेले स्वप्न असतात ते पूर्ण करतो आणि त्याचा जो अ, अ, जे स्वप्न त्याने लहानपणी ठरवलेले असतात किंवा लोकांनी त्याला जे स्वप्न न पूर्ण होण्यासाठी प्रेशराईज केलेलं असतं, की नाही होणार, नाही होणार, नाही होणार, या गोष्टीमध्ये होऊच शकत नाही. किंवा खूप सारे चॅलेंजेस जे त्यांनी फेस केलेले असतात, पण त्याचा त्याला फार फरक पडत नाही. पण ह्या गोष्टी अचीव्ह झाल्यानंतर तेच लोकं त्याला बोलतात, की "यार तू करून दाखवलंस." अ, आणि मित्रांनो एवढी पॉवर आहे ना पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये, सकारात्मक विचारांमुळे, की अ, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, की एखादी गोष्ट जर तुम्ही ठरवली ना, तर ती गोष्ट तुम्हाला एवढ्या सहजपणे भेटेल ना, की तुम्हाला कळणारच नाही. कारण की तेव्हा तुमच्या मनामध्ये आणि जेव्हा तुम्ही त्या युनिव्हर्सला कनेक्ट होतात, की तुम्ही बोलता मनापासून, की मला हे करायचंच आहे. तर सगळ्या शक्ती सगळी ताकद युनिव्हर्स तुमच्यासाठी लावतो आणि त्या गोष्टी तुमच्यासमोर उभ्या करतो. तर तो मुलगा म्हणजे कोणी नसून मित्रांनो मीच आहे. म्हणजे मीच मयूर मेस्त्री जो तुमच्याशी आज बोलत आहे. तर एक बोलायचं कारण की ही गोष्ट सांगायचं कारण की मित्रांनो फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग करूनच आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मी अचीव्ह केल्या. खूप मोठं होतो, खूप होतो. पण फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे खूप परिवर्तन झाले. अभ्यासात पण चांगला म्हणजे नॉट टॉपर तर नव्हतो. पण आणि एवढा हुशार पण नव्हतो की पण कसं माहिती आहे का, पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे नेहमी कॉन्फिडन्स असायचो. चॅलेंजेस एक्सेप्ट करायचो. अ, जे होईल ते चॅलेंज जे होईल म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट किंवा निगेटिव्ह रिझल्ट ते फेस करायसाठी नेहमी सक्षम उभा राहायचो. तर का फक्त सकारात्मक विचार. तर मित्रांनो तुम्ही पण करू शकता आणि दिवसभरात फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग. कोणी काही बोलून दे. तुम्हाला काय करायचंय? तुमचं ध्येय लक्ष ठेवा फक्त. तुमच्या गोलवर लक्ष ठेवा. अ, जे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे त्याच्यावर लक्ष ठेवा आणि मग मध्ये येणारे अडथळे तुम्हाला कधीच दिसणार नाही मित्रांनो. अ, नक्की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही पण आजपासूनच जर सकारात्मक विचार नसाल करत, तर नक्की चालू करा आणि आयुष्यामध्ये बघा कसे पुढच्या 40 दिवसात, पुढच्या 60 दिवसात, पुढच्या 90 दिवसात फक्त हे करून बघा मित्रांनो आणि बघा आयुष्यामध्ये कसे चेंजेस घडतात. कमेंटमध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.